प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अंत्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आजच्या या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्याची संधी मला दिली याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि माझ्या बालबुद्धीप्रमाणे जे काही मला सुचलं ते मी आपल्यासमोर प्रस्तुत करते। मुळात जेव्हा काकांनी मला हे म्हटलं त्यावेळेला ही भूमिका मांडण्याचं कारण असं आहे की मी एक आगामी माझी जी कादंबरी आहे त्यातला एक भाग आपल्यासमोर वाचून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते आहे। यात संघाच्या बीजाची कारणमीमांसा केलेली आहे। का म्हणून संघाची स्थापना करण्यात आली असावी हा माझ्या बुद्धीच्या आकलनाच्या दृष्टीने आणि संघ का वाढत गेला, कसा वाढत गेला, प्रत्यक्ष लोकांनी कार्य केलं म्हणून वाढत गेला, परंतु का वाढत गेला याची माझी स्वतःची कारणमीमांसा आहे आणि ती मी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न तुमच्या समोर करते। 1920 आणि 21 मध्ये एक लढा उभारण्यात आला आणि तो कोणत्याही निर्णायक वळणापर्यंत येण्याच्या आधीच मागे घेण्यात आला। पुढे काहीच हालचाल नव्हती। 4 वर्ष अशीच गेली आणि त्यानंतर 1925 मध्ये संघाची स्थापना करण्यात आली। विजयादशमीच्या दिवशी करण्यात आली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि ज्या वेळेला मी केशवसुतांची तुतारी ही कविता वाचते त्यावेळी मला असं वाटतं की नेमकी ही कविता वाचूनच डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना आपण काहीतरी चळवळ उभी करावी असं वाटलं आणि एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मगती स्वप्राणाने आणि जिचा नाद संपूर्ण त्रिलोकामध्ये गेला पाहिजे अशी एक इच्छा मनात धरून त्यांनी हे बीज रोवलेलं आहे। खरं तर 5 वर्ष त्यानंतर आटोपलीत म्हणजे सरलीत आणि 1930-31 मध्ये असहकार आंदोलन उभारण्यात आलं। हे असहकार आंदोलन म्हणजे खिलाफत चळवळीच्या वळचणीला उभारलेलं आंदोलन होतं। आता खिलाफत चळवळ काय आहे आपल्याला वाटतं खिलाफत म्हणजे खिलाफ म्हणजे विरुद्ध। आपल्याला असं सांगितलं जातं की बा इंग्रजांच्या विरुद्ध असहकार आंदोलन उभारण्यात आलं। ती खिलाफत म्हणजे खलिफा ज्यावेळी पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळेला ऑटोमन एम्पायर पूर्णपणे तहस झालं आणि त्याचे लचके तुर्कस्तानातल्या ऑटोमन एम्पायरचे लचके ज्यावेळेला तोडण्यात आले त्यावेळी तो खलिफा तिथला पदच्युत झाला आणि त्याला पुन्हा त्याच्या जागेवरती बसवण्यात यावं म्हणून भारतातल्या मुसलमानांनी आंदोलन उभारलं होतं आणि त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपल्या नेत्यांनी हे असहकार आंदोलन उभं केलं। आणि हे सगळं करत असताना आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या देशबांधवांची क्रूर थट्टाच होती। कोण कुठला तो तुर्कस्तानाचा खलिफा पहिल्या महायुद्धात त्याच्या ऑटोमन साम्राज्याचे युरोपियन देशांनी लचके तोडले आणि त्याला पदच्युत केलं। त्याचा भारतात राहणाऱ्या मी त्यांना भारतीय म्हणणार नाही कारण ते इथे राहत असले तरी त्यांच्या सगळ्या निष्ठा या खलिफाला समर्पित होत्या। तर इथे राहणाऱ्या मुसलमानांना त्या खलिफाच्या असल्या किंवा नसल्याचा काय फरक पडत होता, पण त्यांनी इथे भारतात खिलाफत पुनर्स्थापित व्हावी म्हणून आंदोलन सुरू केलं आणि त्याला भारतीय हिंदूंच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय करण्यात आला। का कशासाठी याच आंदोलनाचा दृश्य परिणाम काय आहे माहिती आहे का तुम्हाला? या खिलाफत चळवळीच्या नावाखाली केरळ प्रांतात असलेल्या मोपला या गावी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी हिंसाचार सुरू झाला। त्यात इंग्रज अधिकारी त्यांच्या बायका मुलं त्याच्यासोबतच हिंदूंच्या कुटुंब कापून काढण्यात आली। विरोध करण्यासाठी गोरा आदमी आणि त्याचं निमित्त करून कापून कोणाला काढण्यात आलं तर हिंदूंना। या सगळ्याचा काडीचाही संबंध त्यांचा नव्हता अशा हिंदूंवरती त्यांच्या कोवळ्या बायका मुलांवरती अनन्वित लैंगिक अत्याचारही करण्यात आले
आणि असंख्य निशस्त्र निरपराध हिंदूंना कापून काढण्यात आलं. अहले किताब म्हणजे तोरा मानणारे यहुदी, तसंच बायबल मानणारे ख्रिस्ती आणि शिर्क म्हणजे अल्ला व्यतिरिक्त इतरांवर श्रद्धा ठेवणारे हिंदू यांना हे मारण्याच्याच लायकीचे आहेत म्हणून त्यांना कापण्यात आलं. म्हणून खिलाफत आंदोलन करणाऱ्यांनी इंग्रजांना विरोध करत त्यांना मारून टाकत असतानाच लगोलग हिंदूंचाही नरसंहार करूनच टाकला आणि त्यांच्या मजहबी ग्रंथात लिहिलंय त्या म्हणून हा हिंसाचार ते करत आहेत असं आपल्याला सांगण्यात आलं. आता मुद्दा असा आहे की जवळपास 6 महिने खिलाफत चळवळीचा हा जो खुळखुळा आहे तो आपल्यासमोर वाजवण्यात आला होता. आणि जेव्हा हिंदूंचा नरसंहार होत होता त्यावेळेला मोपला या गावी कोणीही गेलं नाही. हिंदुत्ववादी तथाकथित भारतीय म्हणवणारे आणि चळवळीत भाग घेणारे कोणीही गेले नाहीत. ठिकठिकाणी हे खिलाफत आंदोलन किती आणि कसं योग्य आहे याची वकिली मात्र करत फिरले सगळीकडे. आणि मग ज्याचा आपल्या सोयरसुतुकाचाही संबंध नाही अशा खिलाफत आंदोलनाची भलामण करण्यासाठी ज्या वेळेला आपलं राष्ट्रीय म्हणवल्या जाणारं नेतृत्व फिरत होतं त्यावेळी या संघटनेची पाळंमुळं अधिक खोलवर रुजली गेलीत असं माझं मत आहे. आणि मग 3 गोलमेज परिषदा झाल्यात. पहिली गोलमेज परिषद पूर्णपणे फेल झाली, दुसरी तीही फेल झाली, तिसरी झालीच नाही. आणि हा सगळा झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या नेतृत्वाच्या डोळ्या देखत इंग्रजांनी वायव्य सरहद्द प्रांत आणि सिंध हे मुस्लिम बहुल प्रांत म्हणून घोषित केलेत. या परिस्थितीत जे नेतृत्व होतं त्याच्याविषयी आपल्याला काय काय माहिती आहे तर ते नेतृत्व असं होतं की 26 वर्ष त्यांनी लुटूपुटूची लढाई लढलेत. ते लोकमान्य टिळक, श्री अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाष बाबू यासारखे खरे जननायक योद्धे रणनीतिकार खड्यासारखे बाजूला टाकण्यात आलेत आणि ब्रिटिशांचे हितसंबंध जपत बोटचेप धोरण राबवण्यात येत आहे. त्या लोकांना नेतृत्व देण्यात आलं. भारतीय ऋषीमुनींनी आपली असामान्य अंतःप्रेरणा, अलौकिक प्रज्ञा आणि प्रतिभा, शुद्ध सात्विक प्रयत्न, सतत चिंतन मनन आणि विश्लेषण आणि संश्लेषण करून जे काही म्हणून निर्माण केलं होतं त्यात काही शब्द महत्त्वाचे होते. ते महत्त्वाचे शब्द उचलण्यात आले आणि त्याचा खुळखुळा बनवून आपल्या समोर घेण्यात आला. कसा? सत्य, अहिंसा आणि नीती नियमाचे अतार्किक अनाकलनीय युक्तिवाद आपल्यासमोर करण्यात आलेत आणि ते मानण्याभोवती नेतृत्वाचं एक वलय निर्माण करण्यात आलं. या नेतृत्वाला एक विशिष्ट प्रतिमा देण्यात आली. कशी प्रतिमा होती ती? तर सर्वसामान्य भारतीय जनतेला काय आवडतं तर हाती येऊ घातलेली सत्ता सोडून वनवासात निघून गेलेला राम आवडतो. हाती येणारी सत्ता सोडून आपल्या आजोबांना आणि भावाला सत्ता देणारा श्रीकृष्ण आवडतो. त्यानंतर गौतम बुद्ध आवडतो, आपल्याला महावीर आवडतात आणि भर्तृहरी देखील आवडतो. या लोकांनी या सगळ्या प्रतिमा घेतल्यात आणि एक जाडं भरडं कापड घालून वावरणारा एक माणूस आपल्याला दिला. आणि याच्या ठीक विरुद्ध हेडगेवारांनी हे राष्ट्र उन्नत दिशेला न्यावं म्हणून खऱ्या अर्थाने समर्पित अशी लोकांची पिढीच्या पिढी घडवण्याची संघटना बांधली. आणि म्हणून आजही ती संघटना एका वेगळ्या वाटेनं वाटचाल करत ग्लोबल झालेली आहे, वैश्विक झालेली आहे. कारण त्याचं जे उद्दिष्ट आहे हे सत्ता प्राप्ती नसून या देशाला, या संस्कृतीला परम वैभवापर्यंत नेण्याचं आहे. त्याच्यासाठी लागणारा वेळ हा गेली 100 वर्षाचा वेळ त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्ट केला, निवेशित केला आणि त्यातून ही संघटना उभी राहिलेली आहे. मला निश्चितपणे असं वाटतं की ज्या प्रकारचं नेतृत्व आपल्यावर थोपण्यात आलं त्याच्या ठीक विरुद्ध नेतृत्व आज आपल्याला दिसून येतं आहे. आणि त्यामुळेच मला स्पष्टपणे असं म्हणावंसं वाटतं की गांधींच्या ठीक विरोधात ही अख्खी संघटना, ही अख्खी चळवळ उभी करण्यात आली. मला इथे बोलू दिलं याबद्दल धन्यवाद.